आपल्या वड्याले पण एकच नंबर कलर आला, पाहू शकता तुम्ही. हे बा आला ना मस्त कलर, एकदम मस्त टुमटुम फुगले, पण तुटले नाही, फुटले नाही, काहीच नाही झालं, एकच नंबर आले. आणि एवढे कुरकुरीत होतात, जेवढे थंड झाले ना तेवढे एकदम कुरकुरीत बनतात. चला आता हे पण काढून घेतो मी, पाहू शकता तुम्ही. झाले. नमस्कार, मी संजीवनी, स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज मी करून दाखवणार आहे मस्त साबुदाणा वडे. साबुदाणा वडे करायसाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा. साबुदाणा काय करायचं, मी हा रात्रभर भिजू ठेवलेला आहे. हा साबुदाणा रात्रभर भिजू टाकल्याने आपल्याला एकदम असा मोकळा मोकळा पाहिजे, एकदम सुटसुटीत पाहिजे. साबुदाणा वडा कसा कोणाचा फुटते, कोणाचा तुटते, कोणाचा जमत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला असा मोकळा मोकळा साबुदाणा करून घ्यायचा आहे. आणि साबुदाणा हा मोकळा झाल्याच्या नंतर आपल्याला हा असा हाताने चोडून घ्यायचा आहे. जर हाताने चोडून घ्यायचा नसला तर फक्त हे पहा, हा असा मुरलेला पाहिजे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. असा हाताने असा तोडला गेला पाहिजे. आपल्याला एकदम असा बारीक साबुदाणा नाही करायचा आहे, फक्त एकाचे 2 तुकडे करायचे, जास्त नाही. फक्त कसं आपण ज्यावेळेस साबुदाणा वडा करू त्याच्या अंदर जाते तेल. तेल गेल्याच्या नंतर त्याला बाहेर यासाठी जागा नसते, कारण की तो फुगते, त्याला बाहेर यासाठी जागा नसते. त्यासाठी आपल्याला थोड्यासारखे फक्त एकाचे 2 झाले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला चोळून घ्यायच्या. तर चोळ्यासाठी टाइम लागते. तुमच्याजवळ जर समजा ते हाताचं मिक्सर असते ना, त्याच्यात टाकून तुम्ही मिक्सरनं असं थोड्यासारखं जर फिरवलं तर त्यानं पण असं थोड्यासारखं बारीक होऊन जाते. जर नशी नाही ते तर तुम्ही मिक्सरनं असं थोड्यासारखं फक्त बटन फिरवायचं आणि लगेच बंद करायचं. तर चला आता याला थोडंसं कसं मी तोडल्यासारखं करतो, जास्त नाही करत, थोडंसं करतो. तर चला मग आता याला असं थोड्यासारखं, जास्त नाही, असं थोड्यासारखं बारीक करून घेतो. तर पाहू शकता तुम्ही, मी पाण्याचा काहीच वापर केलेला नाही, एकदम मोकळा मोकळा असा फक्त तेवढ्या पुरतं मिक्सरचं भांडं फिरवलेलं आहे. तर आपल्याला याच्यात पाण्याचा वापर काही करायचा नाही आहे, आपल्याला मोकळा मोकळाच लागते, कारण की मग तो एकदम घाटा घाटा होते, त्याचा वडा बनत नाही. एक आलू पण आपल्याला शिजून घ्यायचा आहे. लहान असले तर 2 घ्या, मोठे जर असले तर एकही घेतला चालते. पण तुम्ही साबुदाणा किती वापरला त्याच्यावर अवलंबून असते की आपल्याला आलू किती पाहिजे. तर चला मी 1 आलू घेतो, हा शिजून घेतो. तुम्ही आधी पण शिजून घेतला तरी पण चालते, काही हरकत नाही. तर पाहू शकता मी आलू शिजून घेतला. आता याचे फोत्र काढून घेऊ सर्व. आपण 1 वाटी साबुदाणा जर घेतला तर आपल्याला 1 किंवा पाऊण वाटी आलू लागणार आहे. आलू आपल्याला शिजूनच पाहिजे, असा खिसून नाही पाहिजे, कच्चा आलू नाही पाहिजे आपल्याला, असा शिजलेला आलू पाहिजे. आणि कसं रोजच्या रोज किंवा उपास धरला की आपण तेच ते खाऊन कंटाळते जीव. तर त्याच्यासाठी असं काहीतरी नवीन खावं वाटते, एकदम खुसखुशीत, कुरकुरीत, मस्त खारट तिखट असं काहीतरी वेगळं खावं वाटते. तर त्याच्यासाठी आपण असं हे वडे गिडे करू शकतो. तर आता आपण काय करू, असं हातानं मॅश करून घेऊ आणि नंतर एकजीव करून घेऊ. तुम्हाला जर याच्यात मिरची पावडर टाकायची असली तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता बरं, असं काही नाही आहे. मिरची पावडरनं उलट कलर मस्त येते. आणि आपण ज्यावेळेस उपवासासाठी काही बनवतो तर आपल्याला साहित्य काही जास्त नाही लागत. साधारण फक्त काय लागतात, मीठ, मिरच्या, अद्रक, बस एवढंच लागते, काही नाही लागत आपल्याला जास्त. जर तुम्ही बिना उपवासाचं करत असाल तसे खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तर तुम्ही कोथिंबीर वापरू शकता, जिरं वापरू शकता. आणखीन तुम्हाला काही त्याच्यातनी टाकावं वाटलं तर तुम्ही ते पण टाकू शकता. तर चला आता याच्यातनी मी मीठ टाकून घेतो. ही हिरवी मिरची आहे ना, हे अशी मधातून कापून घ्यायची, कारण की आपल्याला बारीक बारीक तुकडे पाहिजेत ना, त्याच्यासाठी एका मिरचीचे 2 तुकडे केले मी. पाहू शकता तुम्ही, एकच मिरची आहे बरं हे. आता या मिरचीला बारीक बारीक करून घ्यायचं आहे, जास्त मोठे पण नाही करायचे, नाही तर मग काय होते, दाताखाली येतात आणि एकदम तिखट लागतात. एकदम कुरकुरीत बनतात बरं, फुटत नाही, तुटत नाही, काहीच नाही. पाहू शकता तुम्ही, एकच मिरची घेतली मी. तुम्हाला जर जास्त मिश्रण बनवायचं असलं, जास्त वडे बनवायचे असले तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढवू पण शकता. तर आपण टाकू याच्यात चवीपुरतं थोडंसं मीठ. पाहू शकता आता आपल्याला करायचं आहे मिश्रण एकजीव, असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जास्त आपल्याला एकदम असं हातानं चोळायचं नाही आहे बरं, अल्लादीत चोळून घ्यायचं आहे असं. आणि पाण्याचा वापर मी काहीच नाही केला, पाहू शकता तुम्ही. तरी पण वड्यासारखं पद्धतशीर प्रमाण झालं आणि असं जास्त घाटाई पण नाही झालं आणि जास्त घट पण नाही झालं, एकदम पद्धतशीर बनलं, पाहू शकता तुम्ही.
तर चला आता हे 2 मिनटं असं झाकण ठेवू, कारण की आपल्याला एक साईड तेल पण ठेवून द्यायचं आहे गरम व्हायसाठी. तर तेल गरम करायसाठी ठेवून देऊ. गॅस पेटून घेतला मी, तेल पण टाकून घेतलं. जेवढं तेल लागते तेवढं तेल पण घेतलं मी टाकून. आता मस्त तेल गरम होऊ देऊ. आपल्याला वडे करायचे असले किंवा नाश्त्याचे भजे करायचे असले, याचे साबुदाण्याचे, आलूचे नाश्त्यासाठी जर समजा भजे बनवायचे असले तर तेलाचा पावर कधी पण मोठा करून ठेवायचा, एकदम कमी नाही करायचा. नाही तर मग काय होते, ते चांगले नाहीत लागत, कुरकुरीत नाहीत बनत. त्यासाठी आपल्याला पावर थोडासा वाढूनच घ्यावा लागेल. तर चला आपलं तेल मस्त गरम होईपर्यंत वडे बनवून घेऊ. वडे बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असे छोटे छोटे असे गोळे करून घेऊ आपण. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर असं वाटलं की बा पाण्याचं काही असं कमी पडलं तर थोडंसं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. थोड्यासारखे चपटे करायचे, जास्त नाहीत करायचे आहेत आपले, थोड्यासारखे. पाहू शकता कढईचा जेवढा आपला आकार असला त्या पद्धतीनं आपल्याला वडे बनवून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. थोड्यासारखे दाबून घ्यायच्यात आणि चपटा जास्त नाही करायचा आहे बरं आपल्याला, साधारण चपटा करायचा आहे. तर सर्व आपण असेच गोळे बनवून घेऊ. गोळे काही आपल्याला जास्त बनवायचे नाही आहेत, साधारण जेवढं आपण जो पहिला बनवला ना वडा तेवढाच आपल्याला करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तेल पण आपलं मस्त तापते. पाहू शकता तुम्ही. हे पहा मस्त झाला ना, एकच नंबर बनला. जेवढा असा आकार दिला तर त्याला आकार पण बनवता येते. आपले असे वडे तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती पद्धतशीर बनले, काहीच फुटले नाही, काहीच नाही, एकच नंबर बनले. तर चला आता तेल तपलं की नाही पाहू आता आपण. तर काय करायचं, थोडंसारखं तेल तपलं की नाही तर त्याच्यासाठी थोडंसं कसं टाकून पाहायचं. काही असो आपण जे काही साहित्य बनवून राहिलं त्याचं असं थोडंसं एक तुकडा टाकायचा. तेल तापलं आपल्याला समजते. तर पावर मध्यम करून घेऊ थोडासा. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मध्यम पावर करायचा आहे. तर आपण एक एक वडा टाकून घेऊ आता तेलात. जेवढी तुमची कढई लहान मोठी असली त्या हिशोबाने आपल्याला अंतरावर वडे टाकून घ्यायचे आहेत. 3 वडे टाकले मी. आता कलर येईपर्यंत मस्त वड्याले भाजून घेतो तेलातच. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आला, एकच नंबर. आता पलटून घेऊ आपण. आला ना किती साजरा कलर. साजरा म्हणजे मस्त बरं. एकच नंबर आपले वडे बनतात आणि एकदम कुरकुरीत बनतात बरं. आणि चवीला तर एवढे साजरे वाटतात की असं वाटते बाप रे, रोजच उपवास पकडा, एवढे साजरे बनतात आपले वडे. फुटला नाही, तुटला नाही आणि असं तेल पण नाही उडलं. नाही तर काय काय होते, काही काही वड्यातलं असं तेल उडते तोंडावर. मस्त कलर आला. आता काढून घेऊ एका प्लेटीत मस्त. हा 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 मस्त फुगले. चला आता दुसरे वडे पण असेच काढून घेतो, तळून घेतो. ज्याइले उपास असला ना त्याइले करून दिले किंवा आपण खाल्ले उपास असला तर एवढं मन प्रसन्न होते ना. हे वडे खाल्ल्याच्या नंतर एकच नंबर बनतात. आपण पावर मध्यम ठेवला होता ना तर वाळून घ्यायचा, कारण की तेल थोडंसं थंड झालं त्यासाठी मी पावर आणखी वाळून घेतला. चला आपल्या वड्याले कलर येईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ, कारण की आपल्याला चटणी आवश्यक आहे. चटणी केल्याशिवाय, चटणी खाल्ल्याशिवाय आपल्या वड्याला चव येत नाही. तर त्याच्यासाठी घेतले मी कच्चे शेंगदाणे घेतले. तुम्हाला जेवढे शेंगदाणे वापरायचे तेवढे वापरू शकता, कारण की चटणीवर अवलंबून असते की तुम्हाला चटणी किती पाहिजे. तर मी थोडेसे शेंगदाणे घेतले कच्चे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, एक अद्रकचा तुकडा घेतला आणि थोड्यासारखं चवीपुरतं मीठ घेतलं. आता या मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला थोड्यासारखं पाणी टाकून मिक्सरातून काढून घेऊ. मस्त बारीक करून घेऊ. एकच नंबर बनते आपली चटणी. तर पाहू शकता मी अशी चटणी पण तयार करून घेतली. तर एका इकडे आपले वडे पण तयार झाले. पाहू शकता तुम्ही. आपल्या वड्याले पण एकच नंबर कलर आला. पाहू शकता तुम्ही. हे बा आला ना मस्त कलर. एकदम मस्त टुमटुम फुगले, पण तुटले नाही, फुटले नाही, काहीच नाही झालं. एकच नंबर आले आणि एवढे कुरकुरीत होतात. जेवढे थंड झाले ना तेवढे एकदम कुरकुरीत बनतात. चला आता हे पण काढून घेतो मी. पाहू शकता तुम्ही. झाले ना एकच नंबर. कुरकुरीत झाले. वड्याच्या बरोबर मस्त चटणी पण तयार आहे. तर व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत. या मग मस्त उपवासाचे वडे खाण्यासाठी. एकच नंबर बनतात.